नमस्कार. डी.पी. चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र रवींद्रजी लगरे, त्याचप्रमाणे सर्व सचिव, संस्थेचे सर्व संचालक, सभासद, उपस्थित सर्व पालक आणि ज्यांच्यासाठी हा आपण गोड असा कार्यक्रम आयोजित केला ते उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी. आजचा हा कार्यक्रम आपण पाहताना माहिती ऐकली 1981 ला सुरू झालेली ही शाळा. माहित नाही त्यावेळेस 1981 ला ज्यावेळेस शाळा उभी राहिली असेल तर आजचे विद्यार्थी इमॅजिन करू शकत नाहीत की कोणत्या परिस्थितीमध्ये त्या शाळेची सुरुवात झाली असेल. कारण की मी पण एका ग्रामीण भागातून आलेलो आहे. ग्रामीण भागात एखादी चांगली गोष्ट सुरू करायची म्हटल्यानंतर नाव देण्यापासून, जागा देण्यापासून त्याची सुरुवात होते आणि अतिशय कष्टाने हे जे लावलेलं एक छोटंसं जे काही रोपटं होतं आज त्याचं वटवृक्षात या ठिकाणी रूपांतर होतंय. त्यासाठी पहिल्यांदा ज्या कोणी दात्यांनी ही संस्था उभी केलेली आहे किंवा उभी करण्यासाठी प्रयत्न केलं त्यांना खरोखर मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. आज आपण समाजात परिस्थिती पाहतोय. मी पण एका जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. अशाच एका खाजगी संस्थेच्या शाळेत मी शिक्षण घेतलेलं आहे. कदाचित तुमची परिस्थिती खूप चांगली आहे. मी ज्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी येत होता रवीस मी त्याच्याकडे पाहत होतो याची पॅन्ट फाटलेली आहे का, चांगल्या स्थितीत आहे. म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे मी शेवटचा विद्यार्थी आल्यानंतर त्याचा ड्रेस कोड पाहिला. समाधान वाटतं की ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे पण तो नीटनेटका आहे. आमच्या परिस्थिती तशी नव्हती. बेल ते तर सोडा फुलपॅन्ट कधी घालायला भेटायची नाही 10वी पर्यंत. अशा परिस्थितीतून पण आनंदाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस मुख्याध्यापक सांगत होते आताचा जो एक आपला होमी बाबा स्कॉलरशिप मध्ये जो विद्यार्थी आला त्या मुख्याध्यापकांना एवढा आनंद होता. ते मला जवळ येऊन सांगत होते, सर आम्हाला जरी ब्रॉन्झ पदक भेटला असेल तरी जे गोल्ड आणि सिल्वर घेणारे आहेत ते मुलं हे सीबीएसई चे मुलं आहेत. लक्षात घ्या, एक घसाई सारख्या खेडेगावातून जाणारा मुलगा हा मुंबई पुण्याला जे काही इंग्लिश मीडियम मध्ये असतात सीबीएसई मध्ये शिक्षण घेतात त्या मुलांना त्या ठिकाणी स्पर्धा करू शकतो. ही खरंच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि हे करत असताना जे आपल्याला साथ लागत असते, जी काही मदत लागत असते ते म्हणजे त्या शाळेचा असणारा शिक्षक वर्ग असेल, त्याचबरोबर त्या संस्थेचे जे काही पालक असतील ते पालक असतील. तर मित्र पहिल्यांदा जर आज आपण समाजाच्या परिस्थिती मी तेच सांगत होतो की आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलामध्ये कुठेतरी न्यूनगंड तयार झालेला आहे की आता 10वीचे मला माहित नाही 10वीचे 1, 2, 3 नंबरचे विद्यार्थी आले. आता 11वीला कुठे ऍडमिशन घेणार इथून सुरुवात होती. कदाचित सर्वजण सायन्सला जातील, सायन्सलाच घेणार ना. आता सायन्स घेणार की कॉमर्स आर्ट्स घेणार, काय घेणार. आता सायन्सला जायचं तर तुमच्या आता माहित नाही. आता क्लासचा जमाना आहे. प्रत्येकाला नीट करायची असेल, प्रत्येकाला सीईटी करायची, प्रत्येकाला जेडब्ल्यूई करायची, बाकी कोणाला काही करायचं नाही. ज्यावेळेस आम्ही कॉलेजला 11वी 12वीला 10वी झाल्यानंतर आपल्या जसं ग्रामीण भागातून ज्यावेळेस मी 11वीला गेलो अतिशय अवघड परिस्थिती होती. आपण हुशार जरी असो, आपल्यामध्ये पोटेन्शियल जरी असेल तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ज्या असतात आपण ज्याला म्हणतो स्टेज डेअरिंग असते, इंग्लिश बोलण्याची कुवत असते, स्पोर्ट्समन असते किंवा कम्युनिकेशन स्किल जे असते जे की आज समाजात त्याला अतिशय महत्व आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट येत असते परंतु ते आपण एक्सप्लेन करू शकत नाही.